गुड आफ्टरनून सर्वांना. बघा आता आपण प्रॅक्टिस सेट काय बघणार आहे 3.4. मागच्या लेक्चरला आपण टोटल प्रॅक्टिस सेट 3.3 बघितलाय. तो टोटल एकाच लेक्चर मध्ये आपण कव्हर केलाय. आता आपल्याला 3 कोणता बघायचा आहे 4. याच्यामध्ये आपल्याला जे एक्झाम्पल आहे न्यूमेरिकल टाइप आहे, म्हणजे काय तुम्हाला थेरोटिकल टाइप्स आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आतापर्यंत आपल्याला तसे थेरोटिकल एक्झाम्पल नव्हते पहिल्या 3 प्रॅक्टिस सेट मध्ये. मात्र आता आपल्याला कसे थेरोटिकल न्यूमेरिकल शिका ते थेरोटिकल एक्झाम्पल आपल्याला दिलेले. मग आपल्याला ती माहिती व्यवस्थित कळाली पाहिजे. ती माहिती व्यवस्थित कळताच आपण त्याच्यावर काय करू शकतो मांडणे. येईल लक्षात. पुन्हा सांगतो जे कालचे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले ते पुन्हा एकदा चांगली रिवाइज करा, प्रॅक्टिस करा, तेव्हा हा प्रॅक्टिस सेट चांगला कळेल सर्वांना. येईल लक्षात. मग आता बघा एक्झाम्पल नंबर बघू आपण. पहिलाच 3.4 चं फर्स्ट एक्झाम्पल काय बघा तुमच्या समोर आहे. कुणीच लिहू नका, लक्ष द्या फक्त. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बरं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड टू सेव्ह ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decide to save like this, then 31st December 2060, what would be her total saving? आता सानिका काय करू राहिली 10 रुपये काय करू राहिली गोळा करू राहिली. लय झाली 10 म्हणजे घरी 10 फॉकलँड दे काय कामाची ते फॉकलँड. 10 रुपये सेव्ह करू राहिली. किती करू राहिली 10. पण ती 10 रुपये ती पहिल्या दिवशी सेव्ह करते. दुसऱ्या दिवशी किती सेव्ह करते 11 रुपये. तिसऱ्या दिवशी 12, 13, 13, 14, 50 रुपये ती काय करू राहिली सेव्ह करते. मग आता क्वेश्चन असा विचारलाय ती ही सुरुवात कधी करते 1 जानेवारी 2016 आणि हा एंड कधी करते ती 31 डिसेंबर 2016. म्हणजे 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर पर्यंत ती काय करू राहिली रोजचे 10 रुपये 11 रुपये 12, 13, 14, 15 अशा प्रकारे काय करते ती साचवत चालली. मग मला सांगा शेवटच्या दिवशी ती किती पैसे सेव्हिंग करणार आहे. शेवटच्या दिवशी किती पैसे सेव्हिंग करणार आहे. लाईट डेला ती किती पैसे सेव्हिंग करणार आहे. बरं चला मुर्दे लक्ष द्या. काय काय आपण गिवन मध्ये बघू. चला ओके इकडे लक्ष द्या. आता काय काय म्हटलं याच्यामध्ये बरं आपल्याला. लेट सानिका किंवा सानिकाच सेव्हिंग म्हटल्यानंतर सानिकाच डेली सेव्हिंग रुपीज आर. कशी ती सानिका डेली रुटीन डेली मध्ये कशी पैसे सेव्हिंग करते तर 11 रुपीज बरोबर ना. पहिल्या दिवशी किती आहे 10 रुपीज आहे. पहिल्या दिवशी किती आहे 10 रुपीज. दुसऱ्या दिवशी किती बरं 11. थर्ड डे ला कधी बरं 12, 13, 14 अशा प्रकारे ती काय करू राहिली बरं सेव्हिंग करते बरोबर ना. इथपर्यंत लक्षात आलं. पहिल्या डे ला किती सेव्हिंग करते 10 रुपीज. नेक्स्ट डे ला 11, त्याच्या नेक्स्ट डे ला 12, 13, 14, 15 अशा प्रकारे ती सेव्हिंग करते. एवढं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ही एपी असणार आहे का रे. दिलेली सिक्वेन्स एपी असणार आहे का असणार आहे. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज अन एपी. म्हणजे याचा अर्थ ही दिलेली सिक्वेन्स काय असणार आहे एपी असणार आहे. मग याच्यामध्ये आता आपल्याला काय विचारलंय बरं. ती पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, 12 रुपये, 13 रुपये अशी सेव्हिंग करते. तर क्वेश्चन असा विचारलाय का तिला वर्षाअखेर म्हणजे 31 डिसेंबरला तिच्याकडे एकूण किती पैसे सेव्हिंग केलेले असतील. म्हणजे आपल्याला काय काढायचंय रे सर्व पैशांची एकूण रक्कम काढायची. म्हणजेच काय करायची सर्वांची ऍडिशन. म्हणजेच काय काढायचे सम. आणि म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल समचा फॉर्म्युला एचचा फॉर्म्युला. मग एचचा फॉर्म्युलासाठी आपल्याला काय काय लागतं रे एन लागतो, ए लागतो आणि डी लागतो. ते जर आपल्याला मिळालं तर आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा याच्यामध्ये काय काय कोण कोण मिळणार याच्यात. ए इनिशियल काय बरं व्हॅल्यू 10 ए मिळाला 10. बरं डी काय असणार आहे बरं सेकंड मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 11 मायनस 10 म्हणजे किती होणार आहे 1. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती असणार आहे 1 असणार आहे. अजून कोण लागतो रे आपल्याला एन मिळेल का रे आपल्या याच्यामध्ये. कसं मिळेल. How many days in 2016 year? 3
360 का पाहून सांगितलं का? काय मला सांगा, का बरं आहे सांगा. थांबा, लीप इयर म्हणजे काय? लीप इयर म्हणजे काय? व्हेरी गुड, समजून घ्या. आता काय बघा, आपल्याला काय म्हटलं, कुठून सेव्हिंग केली सुरुवात? 1 जानेवारी 2016 टू काय म्हटलंय? 31 डिसेंबर 2016. आता एक लक्षात ठेवा, 16 ही लीप इयर आहे. 16 नंतर कोणतं लीप इयर येणार आहे? 2020. त्यानंतर 2024 जे आता चाललेली लीप इयर आहे. याच्यानंतरचं कोणत्या आहे? 2028. म्हणजे दर 4 वर्षांनी काय येतं? लीप इयर. आता बघा, ही लीप इयर म्हणजे काय असतं बघा. पूर्ण वर्षभर जे आपलं जनरल जे कॅलेंडर असतं का, याच्यामध्ये एकूण किती डेज असतात बरं? 365, ज्याला आपण जनरल इयर असं म्हणतो. आणि ज्या इयर मध्ये एकूण डेज असतात 366, त्याला आपण म्हणतो लीप इयर. आणि हे कोणतं असतं बरं? आपलं जनरल इयर. हे का असं जनरल इयर. आता माहितीये तुम्हाला हे वर्ष कसं काउंट होतं? पृथ्वी म्हणजे अर्थ सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर 365 दिवस, 6 तास, 48 मिनिटं, 12 सेकंद एवढा वेळ लागतो. कशाला? पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण फिरायला. 365 दिवस आणि 6 तास, 48 मिनिटं, 12 सेकंद हा तुम्हाला मी वेळ सांगितला. पण हे सेकंद वगैरे काउंट नाही होती जनरली. पण हे 6 तास दरवर्षी उरून राहिले ना. 365 प्लस 6 तास आहे, मग 6 चोक 24, म्हणजे एक दिवस झाला ना. मग 4 वर्षांनी एक दिवस ऍड केला जातो. आणि तो कधी केला जातो? 29 फेब्रुवारी. जनरली तुम्ही जर बघितलं तर ह्या वर्षाच्या कॅलेंडर मध्ये 29 फेब्रुवारी आहे. मागच्या वर्षाच्या कॅलेंडर मध्ये किंवा याच्या पुढच्या वर्षाच्या कॅलेंडर मध्ये 29 फेब्रुवारी नसणार आहे. लास्ट डे कोणता असणार आहे? 28 फेब्रुवारी. जो लीप वर्ष असतं का, तिथं कॅलेंडर मध्ये शेवटचा फेब्रुवारीचा दिवस कोणता असतो? 28. आणि लीप मध्ये कोणता असतो? 29. मी हे तर लीप वर्ष दिले, म्हणजे इथं डेज एकूण किती असणार आहे बरं? 366. म्हणजे नंबर एन किती असणार आहे बरं? 366. एन कळाला काय सर्वांना? एकूण किती दिवस पैसे साचवणार आहे? पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, अशा प्रकारे किती आहे? 366 डेज ही पैशाची काय करणार आहे? सेव्हिंग करणार आहे. लक्षात आलं की एन कसा काढला? नक्की काय डाऊट राहील कोणाला? हे तुम्हाला मी जनरल इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलं. मग आता एन ची व्हॅल्यू पण आपल्याला कळाली, डी ची व्हॅल्यू कळाली, ए ची व्हॅल्यू कळाली. आता आपल्याला काय काढायची रे? सम काढायची. मग समचा फॉर्म्युला काय असतो आपला? यस, एन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू काय असतो? डी. आता फक्त आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा बरं. देअरफॉर यस, एन म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची बरं आपल्याला? 366 द्यायची. इज इक्वल टू पुन्हा एन काय? 366/2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए काय बरं इथं? 10 प्लस एन किती बरं? 366 - 1 इंटू डी काय रे इथं? 1. डी ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. देअरफॉर यस 366 इज इक्वल टू 2 ने डिवाइड होऊ शकतं ना. काय बरं? 2 1 जा 2, 2 18 जा 36 आणि 2 3 जा किती होणार आहे? 6. बरोबर. म्हणजे इथं किती लिहू शकतो आपण इथं? 183 इन ब्रॅकेट 2 इंटू 10 किती होणार आहे? 20 प्लस इन ब्रॅकेट 366 - 1 किती होणार आहे? 365 आणि इंटू 1 केलं काही फरक पडणार आहे का रे? नाही. तसंच लिहून टाकलं. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. इकडे लिहितो मी. देअरफॉर यस 366 इज इक्वल टू इथं काय बरं? 183 इन ब्रॅकेट. आता या दोघांची काय होणार आहे? ऍडिशन. मग आता 365 मध्ये 20 जर ऍड केलं तर काय होणार आहे? 385. किती होणार आहे? 20 जर ऍड केले तर किती होणार आहे? 5 ला 5 तसंच, 6 7 8 आणि 3 ला 3 तसंच. अलग लक्षात. मग या दोघांचं आता काय करावं लागणार आपल्याला? मल्टिप्लिकेशन. बाजूला करून घेऊ. 385 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 183 ने मल्टिप्लाय करायचंय. मग जे ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. 3 5 चा किती होणार इथं? 50. 3 8 जा 24 प्लस 1 किती होणार? 25. 3 3 जा 9 प्लस 2 किती होणार आहे? 11. आता कशी मल्टिप्लाय करायचंय? 8 ने. 8 5 जा किती होणार आहे? 40. 8 8 जा 64 आणि हे 4 किती झाले बरं आता? 68. पुन्हा 6 कॅरी केला आपण.
8 3 जा किती जाणार बरं 24 आणि प्लस हे 6 किती झाले बरं 30. आता कशाने मल्टिप्लाय करायचंय 1 ने. 1 ने केलं तर तेच तर राहणार आहे, काही चेंज होणार आहे का नाही. सर्वांची काय करणार आहे आपण ऍडिशन. 5 ला 5 ऍज इट इज, 5 ला 5 ऍज इट इज, 8 प्लस 9 आणि हे 5 किती जाणार 40 कॅरी केला 1 8 9 आणि इथं काय झाला 6. म्हणजे आन्सर किती येणार तुमचं 69,455 रुपीज ही एका वर्षामध्ये काय करणार आहे सेव्ह करणार. हा पुढे इथं सॉरी हे बरोबर आहे, बरोबर इथे आहे ना तो. 5 ला 5 तासात, 5 ला 5 तासात 8 9 40 आज चाला 1 8 9 1 10 सॉरी 10 ह्याचा पुन्हा कॅरी किती गेला 1 इथे किती आहे 7 सॉरी बरोबर. म्हणजेच किती सेव्हिंग होणार आहे 70,455 रुपीज काय होणार आहे सेव्ह होणार आहे. येईल का लक्षात नक्की. काय डाऊट राहील याच्यामध्ये. क्वेश्चन कळाला सर्वांना. पहिल्या दिवशी किती सेव्हिंग केली होती 10 रुपये 10 11 12 13 अशा प्रकारे. येईल का लक्षात. काय डाऊट राहील का कोणाला. अजिबात नाही. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचंय सेकंड. एक्झाम्पल नंबर 2 काय बघा. एक्झाम्पल नंबर 2 अ मॅन बारो रुपीज 8,000 and agree to repay with total interest rupees 1,360 in 12 monthly installment. आता एक माणूस आहे तिने काय केलंय 8,000 रुपये कोणाकोणतरी उसने घेतले किंवा काय घेतले व्याज घेतले किंवा कर्ज घेतले कोणाकोणतरी. त्या 8,000 रुपये तो इंटरेस्ट किती देणार आहे. इंटरेस्ट म्हणजे काय रे व्याज किती देणार आहे 1,360 रुपीज म्हणजे 1,360 रुपये तो काय देणार आहे व्याज. म्हणजे याचा अर्थ हा झाला एक व्यक्ती आहे तिने दुसऱ्याकडून काय केलंय 8,000 रुपीज काय घेतलंय कर्ज घेतलेले आणि तो त्याच्यावरती एक्स्ट्रा किती पैसे देणार आहे 1,360 रुपये म्हणजे 1,360 रुपये देणार आहे. म्हणजे याचा अर्थ ज्यांनी कर्ज घेतलंय त्याला टोटल किती पैसे समोरच्याला परत करावं लागणार आहे एक 8,000 रुपये प्लस 1,360 रुपये एवढी रक्कम परत करावं लागेल ना. बरं तो कशी करणार ही रक्कम टोटल त्याला रिप्लेस तर 12 मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये. म्हणजे टोटल जी रक्कम आहे तो समोरच्याला परत करणार आहे किती इन्स्टॉलमेंट मध्ये करणार आहे 12 इन्स्टॉलमेंट मध्ये करणार आहे. म्हणजे टोटल अमाऊंट जी आहे ही किती इन्स्टॉलमेंट मध्ये त्याला परत करायचे 12 मंथ मध्ये म्हणजे 12 इन्स्टॉलमेंट मध्ये. पुढे काय बघा each installment began less than the preceding one by 40. आता तो जी रक्कम परत करणार आहे का त्याला एक रूल दिलाय. काय रूल दिलाय तो ह्या महिन्यात जेवढे पैसे परत करणार आहे का त्याच्यापेक्षा 40 रुपये कमी पुढच्या महिन्यात देणार आहे त्याला. लक्षात आलं का. म्हणजे काय बघा घेणारा सपोज मी आहे आणि देणाऱ्याला सपोज मला दुसऱ्याला पैसे द्यायचे तर मी जर आज त्याला 500 रुपये जर दिले तर पुढच्या महिन्यात किती देणार आहे 450 450 त्याच्या पुढच्या महिन्यात 400 त्याच्या पुढच्या महिन्यात 350 त्याच्या पुढच्या महिन्यात 300 असे करून ही टोटल रक्कम किती महिन्यात आपल्याला कंप्लीट करायची आहे 12 मंथ. लक्षात येईल का काय बोललो 40 रुपये ही काय करणार आहे मागच्या रकमेपेक्षा कमी देत जाणार आहे तो तरी सुद्धा पूर्ण रक्कम होऊन जाणार आहे. पुढे काय बघा फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. तर क्वेश्चन असा विचारलाय पहिला इन्स्टॉलमेंट किती रुपयांचा असणार आहे आणि शेवटचा इन्स्टॉलमेंट किती रुपयांचा असणार आहे. क्वेश्चन कळाला काय सर्वांना नक्की. मग आता काय काय इन्फॉर्मेशन ते आपण बघूयात. बरं एक गोष्ट कन्फर्म झालेली जो पैसे देणार आहे का म्हणजे परत करणार आहे का तो प्रत्येक वेळेस किती रुपये कमी कमी देणार आहे 40. मग मला सांगा ही जी अमाऊंट असणार ही एपी असेल का नसेल असेल का बरं डिफरन्स कितीचा आहे 40 आहे. व्हेरी गुड डिफरन्स किती 40चा म्हणजे साहजिक ही काय असणार आहे बरं आपली ईपी असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो द इन्स्टॉलमेंट इज अन एपी. ही इन्स्टॉलमेंट कशी असणार आहे एपी मध्येच असणार आहे बरोबर. बरं आता किती पैसे परत करायचे बरं घेतले किती तिने 8,000 रुपये आणि त्याच्यावर व्याज पण द्यायचं ना किती द्यायचंय 1,360 रुपये म्हणजे टोटल किती अमाऊंट परत करायची बरं
टोटल अमाउंट. टोटल अमाउंट किती परत करायची आहे? 8,000 प्लस 1,360 म्हणजे टोटल किती होणार इथं? 9,360 रुपीज. बरोबर ना? एवढी काय करायची? ही टोटल अमाउंट झाली. लक्षात आली का? ही काय असणार? टोटल अमाउंट. टोटल अमाउंट म्हणजे काय असणार रे? सम असणार. व्हेरी गुड. काय असणार आहे? सम. आणि सम असणार म्हणजे आपण असं लिहू शकतो ना, सम ऑफ एन. एन म्हणजे काय राहिली इथं? 12. 12 म्हणजे सम आहे नी. टोटल 12 महिने थोडी परत करायची ना. म्हणजे यस 12 ची व्हॅल्यू किती दिली बरं इथं? 9,360 रुपीज. ही कळालं सर? ही टोटल 9,360 रुपये आपल्याला पूर्ण 12 हप्त्यांमध्ये काय करायचे? परत करायची. म्हणजे याचा अर्थ टोटल अमाऊंट किती परत करायची? टोटल अमाऊंट म्हणजे सर्वांची काय दिली असणार आहे? सम. आणि ती सम किती असणार आहे? 9,360 रुपीज. ही टोटल एस एन. एनचा अर्थ काय राहणार इथं? 12. लिहून टाक वाटलं सर. एन इज इक्वल टू किती राहणार आहे? 12 आहे ना. किती टर्म्स या? 12 टर्म्स मध्ये द्यायचंय. बरं, अजून काय काय दिलंय बरं आपल्याला? डिफरन्स पण दिलाय, डी पण दिलाय. डी किती असणार आहे रे? पण मागच्या पेक्षा म्हणजे मागची जेवढी अमाऊंट भरली का त्याच्यापेक्षा 40 नि कमी आहे. कमी म्हणजे मायनस. कमी करणार तो म्हणजे काय असणार आहे? -40. डी काय असणार आहे? -40. एवढंच लागतं आपल्याला. आता क्वेश्चन काय विचारलाय? तर फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट किती रुपयांचा आहे? म्हणजे थोडक्यात आपल्याला काय काढायचं आहे? T1 काढायचा आणि कोणता काढायचा? T12 काढायचा. T1 म्हणजे काय रे? फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आणि T12 म्हणजे काय? लास्ट इन्स्टॉलमेंट. एवढंच काढायचंय. एक लक्षात आहे काय बोललो? मग आता इथं बघा काय होईल. सम दिली, समचाच फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला. मग आता समचा फॉर्म्युला काय होईल बघा आपल्या इथं. S12 इज इक्वल काय असतो फॉर्म्युला? n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू काय असतो? बरं. S12 काय दिलंय आपल्याला? 9,360 इज इक्वल यांची व्हॅल्यू किती इथं? 12/2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू माहिती आहे का रे आपल्याला? ए ची व्हॅल्यू माहिती नाहीये म्हणजे ए राहणार. कुठे 1 आहे आपल्याला माहिती नाही ना. पहिला इन्स्टॉलमेंट कुठे माहिती आपल्याला? नाही माहिती. ए तसाच ठेवला. प्लस एन किती बरं इथं? 12 - 1 आणि डिफरन्स किती रे? -40. म्हणजे एस तर काढायचं ना आपल्याला. ए म्हणजे काय असणार आहे रे? T1 आणि T1 म्हणजे काय असणार आहे? फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिला अंक असेल ना तो. मग आता याचं कॅल्क्युलेशन करा काय होईल? 2 1 जा 2, 2 6 जा किती होणार आहे? 12. बर. इथं 9,360 इज इक्वल टू इथं 6 इन ब्रॅकेट 2a होणार इथं प्लस 12 - 1 किती होणार आहे बरं? 11 इंटू काय इथं? -40. मग ह्या -40 आणि 11 पहिले काय करून घेऊ आपण? कॅल्क्युलेशन. देअरफॉर 9,360 इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 2a हे बघा प्लस इंटू मायनस काय होईल? मायनस. ओके. 11 4 जा किती नाही बरं? 44 आणि हा 0 तासाचे मी तसंच घेऊन टाकला ना. त्याला कॅल्क्युलेशन कसं केलं? 11 4 जा 44 आणि हा 0 आहे तसंच काय करून टाकलं. बरं. आता हा 6 आपण इकडे आलो डिवाइड करू. एवढं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा डिवाइड करू आपण. काय होईल ते बघू. एक काम करतो, डी इथं लिहितो मी. डी इज इक्वल टू -40. नेक्स्ट काय होईल बघा. हा इथं 6 मल्टिप्लाय इकडे आल्या का ना रे? डिवाइड. म्हणजे आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन थोडं सोपं व्हायला बसलं. काय होईल बघू आपण इथं. 9,360 अपॉन किती ना इथं 6 इज इक्वल टू किती बरं? 2a - 440. 6 ने डिवाइड होऊ शकतं. बघू आपण काय होईल. 6 1 जा 6, 6 1 जा 6 किती कॅरी केला आपण आता? 3. बरोबर ना. 9 ला डिवाइड केलं म्हणजे 3 कॅरी होईल ना. पुन्हा त्याच्यावरती काय घेतलं आपण? 3. 6 5 जा किती नाही बरं? 30. किती राहिला पुन्हा आता? 3. त्याच्यावर पुन्हा काय घेतलं आपण? 6. 6 6 जा किती नाही बरं? 36. एक 0 राहिला तो 0 आन्सर मध्ये लिहून टाकला. म्हणजे इथं काय आलं डिवायडेशन? 1,560 इज इक्वल टू इकडे काय बरं? 2a - 440
आपल्याला व्हॅल्यू 1a ची काढायची. माहिती -440 अपोजिट साइडला गेला का होणार आहे प्लस होऊन जाणार आहे. आणि देअरफॉर 1560 मायनस 400 सॉरी मायनसचं काय होईल प्लस होऊन जाणार आहे. इज इक्वल काय राहणार आहे 2a. या दोघांची काय करायची राहत आपल्याला ऍडिशन. 0 प्लस 0 किती होणार आहे 0. 4 प्लस 6 किती होणार आहे 10. कॅरी केला 1. 1 प्लस 4 किती होणार आहे 5. 5 प्लस 5 किती होणार आहे 10. 10 कॅरी 1 कॅरी केला आणि 1 प्लस 1 किती होणार आहे 2. इज इक्वल टू किती बरं 2a. हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आला काय होणार आहे डिवाइड. देअरफॉर a इज इक्वल टू 2000 अपॉन काय होणार 2. 2 1 जा 2 2 2 1 जा 2 3 0 तसेच ठेवले म्हणजे a इज इक्वल टू काय आला 1000. a इज इक्वल टू 1000 चा मीनिंग काय होईल रे इथं. a म्हणजेच कोण असतो आपला t म्हणजे देअरफॉर t1 इज इक्वल टू n इज इक्वल टू काय होणार आपला 1000. आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर फर्स्ट installment is 1000 rupees. फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती 1000 रुपीज. अजून कोणती इन्स्टॉलमेंट काढायची आपल्याला 12 वाली पण काढायला लावली ना. म्हणजे काय काढायचं आता आपल्याला T12 काढायचं. काय काढायचं T12. मग T12 ची टर्मचा फॉर्म्युला यूज करायला गेला याचा अर्थ आपल्याला म्हणजे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. कोणती टर्म काढायची आपल्याला 12 वाली ना. 12 वाली इन्स्टॉलमेंट काढायची. T12 इज इक्वल टू ए आलाय का आपला ए आलाय 1000. किती आलाय 1000. n किती रे 12 मायनस 1 आणि d काय रे मायनस 40. आणि देअरफॉर T12 इज इक्वल टू इथं काय बरं 1000. 12 मायनस 1 किती होणार आहे 11 आणि इथं काय होणार आहे मायनस 20. इथं प्लस आहे कुठं तरी कुठं प्लस आहे इथं 40 हा आणि इथं अजून कुठं प्लस आहे इथं प्लस आहे ना इथं प्लस साइन आहे. इज इक्वल टू T12 इज इक्वल टू काय होणार इथं 1000 प्लस इन ब्रॅकेट हे दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. 11 4 जा किती होणार आहे बरं 44 आणि 1 0 तसाच कॅरी केला. बट इथं प्लस इंटू मायनस किती होणार आहे मायनस. पुन्हा प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस. देअरफॉर T12 इज इक्वल टू 1000 मायनस 440. मग 1000 मधून 440 जर गेले तर किती राहणार आहे बरं 560 म्हणजे T12 किती असणार आहे 560 आणि हा कोणता असणार आहे देअरफॉर लास्ट इन्स्टॉलमेंट इज ₹560. आणि काय होत चाललंय पहिला हप्ता हा मोठा आहे 1000चा आहे आणि तो 40 ने काय होत चाललाय कमी कमी होत चाललाय. लास्ट वाला किती असणार आहे 560 रुपीज. येईल का लक्षात. म्हणजे याचा अर्थ एपी कशी असणार तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पहिला इन्स्टॉलमेंट म्हणजे T1 किती बरी 1000. नेक्स्ट काय असणार आहे 960 40 ने कमी होईल. थर्ड काय राहणार आहे 920. नेक्स्ट काय राहणार आहे 880. अशा प्रकारे 12 वाला कोणता राहणार आहे 560. आली अशी एपी. म्हणजे त्या व्यक्तीने पहिला हप्ता किती रुपयांचा भरला असेल इन्स्टॉलमेंट 1000 कमी 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 होत गेला आणि पूर्ण पैसे त्याने नील करून टाकले. लक्षात आला का क्वेश्चन नक्की एकदम कळेल सर्वांना. काय डाऊट राहील याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारा. एक्झाम्पल नंबर 3 बघा तुमच्या समोर काय थर्ड एक्झाम्पल. सचिन इन्व्हेस्ट इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आहे त्याच्यामध्ये सचिन काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करतोय. बघू काय करतोय. इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5000. पहिल्या वर्षी सचिन किती इन्व्हेस्ट करतोय बरं 5000 रुपीज. इन द सेकंड इयर 7000 रुपीज. दुसऱ्या वर्षी किती करतोय 7000 रुपीज. नेक्स्ट इन द थर्ड इयर 9000 रुपीज. तिसऱ्या वर्षी किती करतोय 9000 रुपये अँड सो ऑन. आणि अशाच प्रकारे फाइंड द टोटल अमाउंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स.
तर तो 12 वर्षात एकूण किती रक्कम इन्व्हेस्ट करणार आहे आणि ती टोटल किती रक्कम असणार आहे. लक्षात आलं का. म्हणजेच काय करायचं रीत आपल्याला सम काढायची. पहिल्या वर्षी किती इन्व्हेस्ट केले 5000, सेकंड इयरला, थर्ड इयरला, फोर्थ इयरला 11,000, त्याच्या नेक्स्ट इयरला 13,000. मग टोटल असे तो किती दिवस इन्व्हेस्टमेंट करतोय 12 वर्ष. एका वर्षाची दिलेले म्हणजे किती वर्ष बरे 12. मग एकूण किती टर्म्स होणार इथं 12 टर्म्स होणार आहे. मग 12 टर्मची आपल्याला काय विचारली आहे सम विचारली. म्हणजे आपल्याला एसएन चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. क्वेश्चन का आला काय सिंपल एकदम. मग आता आपण काय काय दिले ते आपण बघूयात. अमाउंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन कशामध्ये ते काय म्हटले त्याला कशात गुंतवले ते इन काय ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम वगैरे बरोबर. याच्यात तो काय करतोय गुंतवतोय. आणि काय कसे पैसे गुंतवतोय आर. पहिल्या वर्षी किती पैसे गुंतवतोय बरं तो 5,000 रुपीज, नेक्स्ट 7,000 रुपीज, नेक्स्ट 9,000 रुपीज आणि सो ऑन. बरोबर ना. तो अशाच प्रकारे पैसे गुंतवतोय. मग याचा अर्थ आता आपल्याला काय काय मिळतं ते बघू बरं. ए ची व्हॅल्यू कळेल का आपल्याला. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे 5,000 रुपीज. डिस्टन्स किती असणार आहे 7,000 मायनस 5,000 असं लिहित चाललं. म्हणजे किती जाणार आहे 2,000 रुपीज. डी किती असणार आहे 2,000. अजून कोण लागतो आपल्याला एन. एन किती असणार आहे किती म्हणते किती मोठी एपी आहे 12 आहे. टर्म किती आहे 12. बस एवढंच लागतं. याचा अर्थ आपलं एक्झाम्पल सिंपल आहे. आता मग आता आपल्याला सम काढायची. सम काढण्यासाठी यस एन इज इक्वल टू काय n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू. आता व्हॅल्यू काय करायची आपल्याला सबस्टिट्यूट करायची. करू का सोनवणे सबस्टिट्यूट व्हॅल्यू. हो की नाही हो की नाही अरे हो की नाही. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू का नको हो ओके. देअरफॉर यस एन ची व्हॅल्यू किती बरं आता इथं 12 इज इक्वल इथं पण एन ची व्हॅल्यू किती आहे 12 अपॉन 2 इंटू 2. ए ची व्हॅल्यू किती इथं 5,000 रुपीज प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे 12 मायनस 1 आणि डिफरन्स किती बरं 2,000 रुपीज. एवढे पैसे तो इन्व्हेस्ट करतोय. कसे करतोय ते आता आपण कॅल्क्युलेशन करू का पुढं नक्की. ओके बरं. आता एस एन काय आहे काहीच नाही आपल्याला काढायचं. यस 20 इज इक्वल टू 12 अपॉन 2 2 1 जा 2 2 6 जा इथे किती आला आपला 6. 2 इंटू 5 किती होणार आहे 10. किती झिरो बाकी 1 2 3 1 2 3. कॅल्क्युलेशन काय केलं इथं प्लस ला काय घेतलं मी इथं प्लस 12 मायनस 1 11 इंटू काय होणार इथं 2,000 रुपीज. नेक्स्ट यस 12 इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट इथं किती बरं 10,000 आहे ना हे प्लस यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाका. 11 2 जा किती होणार आहे 22. किती झिरो बाकी आहे 3 झिरो. आता या दोघांची काय करायची आपल्याला सम ऍडिशन करायची. देअरफॉर यस 12 इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट इथं किती आहे 22,000 प्लस 10,000 म्हणजे किती होणार आहे 32,000. किती होणार आहे 32,000 बरोबर का नाही. 22,000 प्लस 10,000 म्हणजे किती होणार आहे 32,000. पुणे 6 ने काय करायचं याला मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय होईल बरं. देअरफॉर यस 12 इज इक्वल टू 6 अरे तीन झिरो आहे झिरो काही मल्टिप्लाय करण्याचा अर्थ नाहीये का. करू सोनवणे मल्टिप्लाय करू का नको 6 ने झिरोला करू का नको हो की नाही करू का नको. रडताय का दुःखामध्ये नाही ना. दुःख कायच ते आजोबा वारले ते टेन्शन मध्ये थोडेसे. एक लक्ष द्या. 6
2 जा, जाऊ द्या, हाय ना आम्ही सांत्वन करायला, तुम्ही काय होते, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी, फक्त तुम्ही रडू नका. 6 2 जा किती होणार आहे 12. किती होणार आहे सोनवणे 12. हा किती होणार आहे 12. पुन्हा 6 3 जा 18. 18 प्लस 1 किती होणार आहे 90. काय होणार आहे 90. आणि किती झिरो बाकी आपले 1 2 आणि 3. म्हणजे त्या सोन्याने कोणाने त्या सचिनने किती पैसे इन्व्हेस्ट केले. समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकलंय. हा बरोबर आहे, बरोबर आहे. 1,92,000 रुपीज. बरोबर. म्हणून आपण जर खाली लिहू शकतो देअरफॉर सचिन इन्व्हेस्टेड इन SNC किती रुपीज 1,92,000 रुपीज. आलं लक्षात. नक्की कळेल सोनवणे कळालं वय नक्की. काय सांगू परत सचिन सांगू का एक्झाम्पल सांगू कोणाला सांगू. हे लक्ष द्या लक्ष. एक सचिन असतो आणि तो अशा प्रकारे असतो. त्याला कपडे बिडे घालेल सर्व. हा सचिन आहे. या सचिनने कशात तरी गुंतवले पैसे गुंतवले. एक स्कीम होती त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवले. बरं तो बबड्या कसा पैसे गुंतवतोय. पहिल्या वर्षी किती पैसे गुंतवतोय तो 5,000. दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी पुढे सोन दिले. सोन म्हणजे काय गोन नाही का असणार आहे. पुढे किती गुंतवणार तो पुढे किती गुंतवणार आहे 11. नेक्स्ट किती आहे 30. अशा प्रकारे किती महिने तो गुंतवतोय पैसे 12 महिने. फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड फोर्थ फिफ्थ अशा प्रकारे 12 टर्म्स या. मग क्वेश्चन विचारला आहे त्या सर्वांची सम किती आहे त्या सर्वांची ऍडिशन. मग आपल्याला सम काढायचं म्हणजे एसएन चा फॉर्म्युला यूज करायचा असतो. आणि एसएन चा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला लागतो एन ए आणि काय डी. हे तीनच गोष्टी लागतात. बाकी कोणाची गरज आहे का. सचिन असू नाही तर नसो. मग आता एसएन फॉर्म्युला कळाला सगळ्यांना. बरं यांची व्हॅल्यू काय इथं मग आता आपली 12. डी ची व्हॅल्यू किती इथं 2,000 आणि ए ची व्हॅल्यू काय फर्स्ट टर्म 5,000. मग इथं यांची व्हॅल्यू 12 टाकली यांची व्हॅल्यू 12 टाकली. 2 आहे तसंच घेतला काही चेंज नाही केला. इन ब्रॅकेट पुन्हा 2 इंटू ए काय हा 5,000 प्लसला एकदम राईट प्लस ब्रॅकेटला ब्रॅकेट एन किती 12 - 1 पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट केला. जो सुरुवात केला तो कम्प्लीट केला. इंटू काय आहे इंटूला इंटूचे आणि नंतर काय आहे डी आहे. डी किती आहे 2,000. आता काय केलं बघा मी 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12 म्हणजे किती आले इथं 6. याला काय केलं का हा पण सचिनचा एस आहे हाही सचिनचा एस आहे आणि खाली गेला 37चा एस आहे. बघितलं काय सचिनचा एस. सचिनने किती महिने पैसे गुंतवले 12. म्हणून सचिनने 12 महिने काय उद्योग केले तर हे उद्योग केले. मग हे उद्योग आपल्या करायचे. 6 ला 6 घेतला या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं प्लसला प्लस घेतला 12 मधून 1 गेला 11 राहिला आणि तशी तशीच लिहून टाकले काहीच नाही केलं. पुन्हा सचिन 12 तसंच घेतला इक्वल टू घेतला 6 घेतला हे तशीच घेतली यांचं मल्टिप्लिकेशन केलं 11 2 जा 22. बाकी झिरोला हात नाही लावायचं तसंच घ्यायचं पाप लागतं. मग या दोघांची काय केली ऍडिशन 10,000 प्लस 22,000 म्हणजे 32,000. करून दाखवू का बाजूला नाही ओके हे आलं. 6 ला 6 तासाचे येस 20 तासाचे इथपर्यंत कळालं. आता या दोघांचं काय लावून द्यायचं आपल्याला लग्न. काय करायचंय लग्न लावून द्यायचं. इन्व्हॉल्व करून टाकायची. इन्व्हॉल्व झाले मग दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 0 जा 0 6 0 जा 0 6 0 जा 0 6 2 जा 12 कॅरी केला 1 इथ कॅरी 1 इथं आला 2 6 3 जा 80 प्लस 190 काय सॉरी 190 हा असं काहीतरी आहे. हे काय झालं 190. मग 90 असल्यामुळे काय झालं बरंच काय काय झालं 90 मोज गडबड झाली सॉरी तुमचं ध्यान 90 वर जास्त होतं पण हा असा 90
हा असा 90 नाही, हा 19 आहे. बर, मग आता हिने किती पैसे गुंतवले? 1,92,000. बस एवढे नाही. अजून सचिनचं काय दाखव, म्हणजे काय करून दाखव तुम्हाला आता मी? बस झालं का सचिन एवढा? बस ना, अजून काय नको ना? असो, चला. काय काय श्रावणी, अजून काय दाखवू? बघे, आपला सचिन होता त्याच मी सचिनचं सर्व काढून दाखवलं. हे बघ, कोणतीही रक्कम राहिलेली नाही. अजून एकदा दाखवू.